आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिलीमीटरपेक्षा कमी झालंय, अशा एकूण 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून त्यांना सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। त्यामध्ये जमीन महसुलामध्ये सूट, सहकारी कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथं टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत। यामध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातल्या परभणी, परभणी ग्रामीण, पेडगाव, जांब, झरी, सिंगणापूर, दैठणा व पिंगळी, पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस, लिमला, कातनेश्वर, चुडावा, पालम तालुक्यातील पालम, चाटोरी, बनवस, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणी सावरगाव, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, आवलगाव, पाथरी तालुक्यातील पाथरी, बाभुळगाव, हदगाव, मानवत तालुक्यातील मानवत, केकरजवळा, कोल्हा, तर सेलू तालुक्यातील सेलू, देऊळगाव घाट, वालूर, कुपटा, चिकलठाणा, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, सावंगी म्हाळसा, बामणी, बोरी, आडगाव, चारठाणा व पूर्णा तालुक्यातील पूर्णा या मंडळांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्या वतीनं 19 नोव्हेंबर रोजी परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर 50 बुद्धरूप मूर्ती वितरण व धम्मदेसना समारंभ आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या मंडपाचं भूमिपूजन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी भंते यांच्यासह लोकनेते विजय वाकोडे, आयोजक सिद्धार्थ हातीआंबिरे, रामराव उबाळे, संजय जाधव, भीमप्रकाश गायकवाड, BR आव्हाड, करण गायकवाड, भूषण मोरे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाला थायलंड येथील भदंत धम्मदेसना देणार आहेत। तर विशेष अतिथी म्हणून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार राहुल पाटील, माजी खासदार गणेश दुधगावकर, विजय भांबळे, विजय वाकोडे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, मुकेश बोराडे, कीर्तिकुमार बुरांडे, प्रवीण मोरे आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक सिद्धार्थ हातीआंबिरे यांनी दिली आहे। सिद्धार्थ भाऊ हातीआंबिरे यांच्या सौजन्याने 19 तारखेला भगवान बुद्धाच्या 6 फुटाच्या मूर्तीचे या ठिकाणी वितरण होणार आहे। सर्व मूर्ती या थायलंडवरून आलेल्या आहेत आणि थायलंडच्या बौद्ध भिक्खू यांची या ठिकाणी धम्मदेसना होणार आहे। या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, अनेक खासदार, आमदार या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा अत्यंत भव्य दिव्य सोहळा 19 तारखेला दुपारी 1 वाजता होणार आहे। या कार्यक्रमात सर्व बौद्ध बांधवांनी, महिलांनी, पुरुषांनी, तरुणांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करत आहे। आणि गेल्या वर्षभरापासून सिद्धार्थ भाऊ हातीआंबिरे यांनी जे बौद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी जे हातात कार्य घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यामुळे संबंध परभणी जिल्हा हा देशाच्या, जगाच्या पाठीवर हा ऐतिहासिकपणे उभा राहिलेला आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या या धम्म कार्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत। विकार अनेक, ठिकाण फक्त एक।
डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. परभणीचं जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कायम वर्दळ असलेलं कार्यालय आहे. या ठिकाणी दिवसभर जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा राबता असतोय. इथं मोर्चे, आंदोलन यांच्यासाठी नागरिक तर येतातच, त्याशिवाय अनेक नागरिकांची विविध वैयक्तिक कामं, शासकीय अधिकाऱ्यांचे शासकीय कामं, त्याचबरोबर विविध शासकीय योजनांसंदर्भात जिल्ह्यातील नागरिक आणि सर्वच कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. दिवसभर या ठिकाणी नागरिकांची रेलचेल कायमच दिसून येते. मात्र कालपासून दीपावली सणानिमित्त सुट्ट्या असल्यानं परभणी जिल्हाधिकारी कार्यालय मात्र निर्मनुष्य दिसून आलं. आज या कार्यालयाला आमचे व्हिडिओग्राफर उत्तम बोरसुरीकर यांनी फेरफटका मारला असता कार्यालयामध्ये कुणी आढळून आलेलं नाही. तसंच कार्यालयाच्या परिसरात देखील कुणी आढळून आलेलं नाही. कार्यालय पूर्णपणे बंद असलं तरी मात्र कार्यालयातील विजेची उपकरणं सुरू असल्याचं देखील निदर्शनास आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणीच्या रेल्वे स्थानकावर वाहतुकीचे 3-13 वाजले असून ऑटो रिक्षा आणि अन्य वाहनांमुळे या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली दिसून येते. सध्या दिवाळी सणाचे दिवस सुरू असून या सणासाठी येणारे व जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. रेल्वे येण्याच्या वेळेस या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होतीये. या ठिकाणी खासगी वाहनं तसंच ऑटो चालक, दुचाकी चालक अगदी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर वाहनं उभी करत असल्यानं या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होतीये. याकडे संबंधित कुणीही लक्ष देताना दिसून येत नाही. एरवी शहर वाहतूक शाखेकडून जिल्ह्यातल्या विविध कार्यालयात जाऊन वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र रेल्वे स्थानकावर होत असलेल्या वाहतूक कोंडीकडे त्यांनी का लक्ष दिलं नाही असा सवाल करण्यात येतोय. तर या वाहतूक कोंडीबाबत रेल्वे प्रशासनही मूग गिळून का गप्प बसलंय असं देखील नागरिकांनी विचारलंय. केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत. आता काळजी नको. परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या. कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका. स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता पहिला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर भारत नांदुरे 70 30 22 66 66. सेलू शहरामध्ये 13 नोव्हेंबर रोजी नगरपालिकेच्या जुना कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर इक्बाल नगर इथं एका बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केलं होतं. यावेळी दुचाकीहून जाणाऱ्या दोघांनी या कुत्र्यांना हाकलून त्या बालकाची प्रसंगावधान राखत सुटका केली होती. याबाबत मीडियातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि आजपासून शहरामध्ये मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. अशाच पद्धतीनं नगरपालिकेनं यापूर्वी मोहीम जर सुरू केली असती तर संबंधित बालकाला जखमी व्हावं लागलं नसल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्यात. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात इस्लाम मुस्लिम धर्माचा 2 दिवसीय इज्तेमा होणार आहे. यात जिंतूर शहरामध्ये मुस्लिम समाजाचा 2 दिवसीय धार्मिक सोहळा 19 व 20 नोव्हेंबर रोजी नेमगिरी परिसरातील शमशुद्दीन मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या परिसरामध्ये 30 ते 35 हजार मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्यानं भव्य इज्तेमा मंडप, रस्ता, वीज, जेवणाचे 4 झोन, पाणी पिण्यासाठी 4 झोन, वजूखाने, शौचालयासह इतर विविध कामांसाठी मागील 15 दिवसांपासून मुस्लिम समाज बांधवांनी दिवसरात्र काम सुरू केलंय. या इज्तेमासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं येणार आहेत. 2 दिवसीय इज्तेमासाठी पुणे व मुंबई येथील मुस्लिम मौलवी पवित्र कुराण व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलेला उपदेश देणार आहेत. हा इज्तेमा धार्मिक असल्यानं सर्व मुस्लिम धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मुफ्ती कलीम बेग मिर्झा यांनी केलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितिज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंत साजरा होत असलेल्या मंगलमय पर्वानिमित्त सर्व केमिस्ट बांधवांना आणि परिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय मंत्री, अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, उपाध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट पतसंस्था व सदस्य श्री शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी परभणी.
रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. रेड ॲपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग लिव्हिंग, इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर MIDC परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी. पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा येथील डॉक्टर BS पुरंदरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक मल्हारी नागटिळक यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून नुकतीच PhD प्रदान करण्यात आली आहे. ते सहाय्यक प्राध्यापक या पदावर गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी मानवी शरीरातील रक्तामध्ये असलेल्या सिरम अल्बमिन नावाच्या प्रथिनांवर संभाव्य घातक कीटकनाशकांचा काय परिणाम होतो याचा स्पेक्ट्रोस्कॉपिक आणि मॉलिक्युलर डॉकिंग टेक्निकचा वापर करून त्याच्याविषयी सखोल अभ्यास केला आहे व या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठात शोध निबंध सादर केला. त्यांच्या PhD दरम्यान 2 पेपर प्रकाशन, 1 पुस्तक प्रकाशन व 6 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला. यासाठी त्यांना औंध सातारा कॉलेज येथील प्राचार्य डॉक्टर शकुंतला सावंत व SM जोशी कॉलेजमधील डॉक्टर रंजनाथ जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर NS गायकवाड, प्राचार्य डॉक्टर विलास पाटील, डॉक्टर संदीप पोकळे, डॉक्टर दीपक कदम, डॉक्टर संजय लांडगे, डॉक्टर संदीप सोनटक्के, डॉक्टर देवरे, प्राध्यापक संदीप लबडे, सोमनाथ आपटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. भाऊबीज हा सण भाऊ आणि बहीण यांच्या अतूट नात्याचा सण आहे. या सणानिमित्त शेख हँडकडून आसोला येथील सविता राजू डाकुरे यांना बहिणीची ओवाळणी भाऊबीज भेट म्हणून शेळी व पिलांची मदत देण्यात आली. त्यांच्या पतीचं व्यसनापायी निधन झालं होतं. त्यांना सासू सासरे नसल्यामुळं इतर कोणाचाही आधार नाही. या एकंदरीत परिस्थितीचा विचार करून त्यांच्या मागणीनुसार त्यांना शेळी व पिलाची मदत भाऊबीज निमित्त करण्यात आली. यावेळी शेख हँडच्या डॉक्टर सायली वरद, डॉक्टर गीतांजली जिगे, डॉक्टर दीपाली बदाले, शिवाजी हंडगे, वैभव ठाकूर, प्रवीण कुंभार, नितीन मुळे यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. प्राध्यापक उत्तमराव इंगळे यांच्याकडून सविता यांना साडी व मुलांना कपडे देण्यात आले. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी शहरातल्या बसस्थानक ते रेल्वे स्थानक दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाल्याचं दिसून येतं. रेल्वे येण्याच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर वाहनं या रस्त्यावर येत असल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प होतीये. याकडे शहर वाहतूक शाखेनं लक्ष देऊन या वाहतुकीचं नियमन करावं अशी मागणी नागरिक व प्रवाशांमधून करण्यात येते. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. दीपावलीचा सण जिल्हाभरात साजरा करण्यात आला असून परभणीतल्या मालपानी परिवाराकडे प्रभू रामचंद्र अयोध्या आगमनाच्या प्रित्यर्थ दिवाळी सण साजरा करण्यात येतो. मालपानी परिवाराच्या निवासस्थानी त्यानिमित्त श्रीरामाच्या जीवनातील ठळक प्रसंग रेखांकित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डॉक्टर प्रीती, डॉक्टर सरिता, CA प्रतीक्षा यांनी हा देखावा साकारला आहे. त्यांना त्यांच्या सासू संतोष मालपानी यांनी प्रेरणा देत सहकार्य केलं. अत्यंत विलोभनीय असा हा देखावा तयार करण्यात आला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. जिंतूर तालुक्यातल्या साईनगर तांडा इथं गोर सिकवाडी गोर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीनं गोर मेळाव्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. गोर सिकवाडीचे मुख्य संयोजक तथा गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याला हजारोच्या संख्येनं गोर बांधव उपस्थित होते. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. जिंतूर तालुक्यातल्या जांभरुण व परिसरातील युवकांचं मनोबल वाढवण्यासाठी फौजी ग्रुप जांभरुणच्या वतीनं 12 नोव्हेंबर रोजी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कान्हा ते चारठाणा अशी 1600 मीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचं उद्घाटन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.